नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला मटकीची उसळ कशी करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी पाव किलो मटकी निवडून स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेली होती। सकाळी मी ही मटकी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवलेली आहे। उसळ बनवण्यासाठी जे मसाले लागणार आहेत ते बघूया। 1 टीस्पून लाल तिखट, 2 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, 1 टेबलस्पून घरगुती मसाला, 1/4 टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद। भाजीच्या फोडणीसाठी 2 मीडियम साइज कांदे जाडसर चिरून घेतलेले आहेत। आता मटकीची उसळ बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। तर ह्या कढईमध्ये फोडणीसाठी 1 टेबलस्पून तेल घेत आहे। तेल गरम झाल्यावर चिरलेला कांदा फोडणीसाठी घालत आहे। कांदा गुलाबी होत आलेला आहे, तर यामध्ये हळद घालून तीही ह्या कांद्याबरोबर परतून घेत आहे। आता या कांद्याच्या फोडणीमध्ये मटकी घालत आहे आणि तीही या कांद्याबरोबर परतून घेत आहे। कांदा आणि हळदी बरोबर मटकी छानपैकी परतून झाल्यावर त्यामध्ये लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, घरगुती मसाला, मी इथे मालवणी मसाला वापरलेला आहे, हिंग। आता यामध्ये 1.5 चमचा आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट घालत आहे आणि चवीपुरतं मीठ घालून हे सर्व मसाले मटकी बरोबर परतून घेत आहे। मटकी नीट परतून झाल्यानंतर यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घालून ती ढवळून घेत आहे। यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे। जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर चिंचेचा कोळ घातला तरी चालेल। लिंबाचा रस घालून ही मटकीची उसळ मी ढवळून घेत आहे। आणि कढईला झाकण लावून ही उसळ मी मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून देत आहे। थोड्या वेळानंतर कढईचं झाकण बाजूला करत आहे। मटकीच्या उसळीला छानपैकी उकळी फुटलेली आहे। मटकी छानपैकी शिजलेली आहे। तर आता उसळीची चव घेऊन पाहावी। मीठ कमी असेल तर आपण घालावं। या उसळीमध्ये मी थोडंसं गूळ घातलेलं आहे। गूळ घातल्यामुळे उसळीला छान अशी चव येते। मटकीची उसळ तयार झालेली आहे। तर कढईला झाकण लावून गॅस बंद करत आहे। थोड्या वेळानंतर कढईचं झाकण बाजूला करत आहे। छान अशी मटकीची उसळ तयार झालेली आहे। आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स करावेत, शेअर करावं। तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये। धन्यवाद।